बरे त्यावेळेला काय गुरुबाईना माझ्या माहेरघरच्या देवीनं मला रूपांतर रूप दाखवलं या आणि स्वप्नामध्ये उपमा दिले कधीच खोटी होणार नाही. सांगितलेलं स्वप्नावर काय गुरुबाई बरोबर तुळशीनं काय केलं तर गोर गुंफ्यामध्ये सगळं गरबड केलं होतं नाना केलं होतं पंचामृत भोजन अडगी तयार केली होती आणि त्यावेळेला समुद्राच्या ताटामध्ये पंचायती पंचकलश लावून शिना मुंबईच्या बाहेर येऊस तर पुरुष होणार शेत आणि सोनराया दारात आली होती. आलं गुरु गोरखनाथ सोळा खेत्रपाळ गौड बंगाल सोनार शेत भैरी म्हणून त्रिशूळ मारला होता देवा. कवटे म्हणता पुरुष होणार शेत आणि सोनराया दारात काचोबंदी अंगणाला आली होती. आलक म्हणून त्रिशूळ मारला होता. असं का त्यावेळेला ताई कुणबाईनं काय केलं होता शेप पाण्याची घाय करून गुरु सोळा शिदाच्या सोमराच्या पायावर तिवरे का आरतीचं ताट गुरु सोनार शेताला ववाळला. उजवीकडली आरती डावीकडली आरती उजवीकडे ठेवली आणि वल्लीचा पदर हातामध्ये घेऊन सिना गुरु सोनार शिदाचं दर्शन घेतली आणि सोमरायाचं दर्शन घेतली. त्यावेळेला गुरु सोनार शेताना कनुबाईच्या शरावर हात ठेवला नंतर आशीर्वाद दिला होता. असे का आशीर्वाद दिल्याबरोबर धरलेल्या पादुका सोडली होती. ताय कुणबाई गोर गुंफ्यात गेली. काय गुरुबाई गोर गुंफ्यामध्ये काय केलं साईला
देव कुंप्यामध्ये गेला ताई कुणबाईच्या. कारण काय करून बसायला मास्तर चंद्राचं पाठ टाकलं त्या पाठावर गुरु सोनाक्षी जाऊन बसला होता. असं का? हे त्यावेळेला सोमराला गुरु सोनाक्षी काय आला होता बोलायला. बाबा जगदंबा बाळापा कुठं आहे रे जाती तुझी बाळा मला परत दिवस झाले तर बघून सोमराया. गुरु पुजारी गाव माहिती त्या पुजारी गाड्याला भंडाराच्या हाताला चाललेल्या गाड्याला 100च्या नोटीत 20 रुपयाचं बक्षीस देव बोलल्या बरोबर. गुरु सोनाक्षीची घोट टाकल्या सोमरायाने काय केलं होता. भुयाराच्या जवळ गेला. भुयाराच्या तोंडाचा दगडाचा दरवाजा उघडला. जात होती जखा माळप्पा हाताला हात धरून शिरा भैराच्या बाहेर गुरु सोनाक्षीच्या जवळ आले. येऊन सिना देवाचं दर्शन घेतले होते. आनंद रुपये आशीर्वाद दिला देवान. असे का बाबा त्यावेळेला खरो महिने काय केलं मोठ्यात पाणी घेतलं होतं आणि तुळ भरायला दिला. भगवंता भोजन करायला बसा माझ्या गोर गुंप्याला. भांड्याबरोबर गुरु सोनाक्षीला पाण्याचा मोगा हातामध्ये घेतला. देव विचार करू लागला. असं काय? शारबाबाच्या डोंगरामध्ये आपण डोंगरबारी उतरताना मनामध्ये गोष्ट ठरवली. सोमरायची सत्व परीक्षा बघितली. आता ताई कुणबाईची सत्व परीक्षा आपण बघायचं आहे. ह्या जागेला बघावा. चूळ भराचं सोन्याचं जावळ सोडला होता. देवानं आलं गुरु गोरखनाथ 16 खेत्रपाळ गौड बंगाल सोनार सिद्ध भैरी म्हणून आलक मारल्याबरोबर 7 युगी निर्माण केला होता गोर गुप्त्याला. आणि त्यावेळेला ताई कुणबाईला देव बोलत होता. कुणबाई मी त्रिभुवनामध्ये कुठे जरी गेलो तर 7 देव जोग्याचा मेळा माझ्या संघ असतो. या मग अगोदर या जोग्याला जीवा सोमराय ताई कुणबाई गुरु सोनाक्षी बोलल्याबरोबर बाबा त्यावेळेला शत्रुजन भाळाप्पा देवाला लागला होता लागायला. भगवंता गोर गुप्त्याला माझी आई इच्छा आहे. तुम्ही या आडगी मुठी मधला भरून स्वयंपाक द्या. माझी आई ह्या 7 जोग्याला भोजन जेवाडल बरगा. महाळप्पाच्या तोंडातून शब्द आल्याबरोबर गुरु सोनाक्षी महाळप्पाच्या तोंडाकडे बघू लागला. असे का? असे का पुढे काय झालं होता. त्यावेळेला देव बसला होता.